आज मी इथे गुरुपौर्णिमा स्पेशल सात्विक थाळी बनवलेली आहे। सात्विक थाळी म्हणजे ज्यात आपण कांदा लसणाचा वापर करत नाही। तर इथे सात्विक थाळी कशी बनवलेली आहे ते तुम्हाला व्हिडिओत दिसेलच। पण त्याआधी इथे बघा मी वरण भात, चवळीच्या शेंगांची भाजी, ज्याला फक्त मी राईचा तडका मारून बनवलेली आहे, पण चवीला इतकी भन्नाट लागते की खाणारा खातच राहतो। त्याचबरोबर कढी, शिरा हा मी थोडा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे, जो चवीला एकदम जबरदस्त असा लागतो। त्याचबरोबर मोटेच्या डाळीचे वडे बनवलेले आहेत, ते पण चवीला खूप छान अप्रतिम असे लागतात। पापड आणि सॅलेडमध्ये मी काकडी वापरलेली आहे। त्याचबरोबर इथे मीठ आणि लिंबू मी वेगळं दिलेलं आहे, कारण की काय होतं भरपूरदा ज्यावेळेस आपण मीठ वाढतो तर ते कुठल्या ना कुठल्या भातात किंवा भाजीत मिक्स होतं आणि खारट लागतं, म्हणून मी एका वेगळ्या प्लेटमध्ये मीठ आणि लिंबू दिलेलं आहे। त्याचबरोबर जेवणाबरोबर पाणी आवश्यक आहे, तसंही आपण नैवेद्य करतो तर पाणी फिरवतोच, त्यामुळे इथे एक ग्लास पाणी पण ठेवलेलं आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा, आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे, त्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। 2 वाटी तांदळाला मी 4 वाटी पाणी घातलेलं आहे। जेवढं तांदूळ घेऊ त्याच्यापेक्षा डबल आपण पाणी घ्यायचं आहे। त्याचबरोबर 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे, त्यात 2 वाटी मी पाणी टाकलेलं आहे, ते कुकरमध्ये चढवून घेतलं। दुसरीकडे मी भाजी घालायला कढईत तेल मांडलेलं आहे, तेल गरम झालं, त्यात राई तडतडली। राई तडतडल्यानंतर तुम्ही बघतच आहात अशा प्रकारे एका हातात ताटली आणि दुसऱ्या हातात मी शेंगा घेतलेल्या आहे। शेंगा टाकताबरोबर ताटली झाकली की आपली जी फोडणी आहे ती उडत नाही आणि आजूबाजूला पसरत नाही, आणि भाजीला चव अगदी जबरदस्त अशी येते। तर इथे मी पूर्ण शेंगा टाकून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर यात मी चवीनुसार मीठ घालून घेते। साधारणतः 1.5 चमचा मी इथे मीठ घातलेला आहे अर्धा किलो शेंगाला, तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घालू शकता। याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकून 5 मिनटं शिजू द्यायचं। ही भाजी अगदी लवकर आणि झटपट शिजते। यात मी दुसरं आता काहीच घालणार नाही, सुक्या मसाल्या व्यतिरिक्त काहीच घालणार नाही। आता इकडे आपला कुकर आणि भाजी होत आहे, तोवर आपण इकडे कढीची तयारी करून घेऊ। इथे 1 पाव मी ताक घेतलेला आहे, तुम्ही ताकाऐवजी दही आणि त्यात पाणी घालून घुसळू शकता। त्यात मी चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा बेसन घालून घोटून घेतलेला आहे। त्याचबरोबर 2-3 मिरच्या कापून घेतल्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे, त्यालाही स्वच्छ असं धुवून घेतलं आहे। तर इकडे आता भाजी आपली 5 मिनटं झालेली आहे, बघा शेंगांना पाणी सुटलेलं आहे। तर याला एकदा घोटून घ्यायचं, मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं। आणि आता आपल्याला 5 मिनटानंतर शेंगा शिजलेल्या आहे, त्यामुळे याला 5 मिनटानंतर उघडच शिजवायचं, म्हणजे झाकणी न झाकता शिजवायचं आपल्याला। आता शेंगाचं पाणी आटलेलं आहे पूर्णपणे, त्यात आपण सुके मसाले घालतो आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, हे तिखट जास्त तिखट असल्यामुळे 1 ते 1.5 चमचाच घातलेला आहे। तुम्ही तुमच्या घरी तिखटाचं प्रमाण जास्त तिखट कमी तिखट त्या हिशोबाने घालू शकता। मीठ आपण आधीच घातलेलं आहे, त्यामुळे आता आपण मीठ घालणार नाही। तिखट आणि मी हळद घातल्यानंतर मिक्स करून घेतलं आहे, त्यात कोथिंबीर घातलेलं आहे। आपली भाजी रेडी झालेली आहे, कुकरही झालेला आहे, त्यामुळे मी दोन्ही उतरवून ठेवले। आता कढी फोडणीसाठी गंजात तेल घातलेलं आहे। कढीसाठी तेल थोडं कमीच घालायचं, जास्त घातलं तर कढीवर वरती अगदी तेल दिसतं आणि तोंडाला पण ते पितांनी तेल लागतं, म्हणून 1 चमचा तेल घातलेला आहे। त्यात राई घातली आहे, थोडीशी मेथी, आणि त्यानंतर दोन्ही तडतडल्यानंतर जिरं घातलं, कारण की आधी सोबत जिरं घातलं तर जिरं जळून जातं म्हणून। त्यानंतर मी मिरच्या घातलेल्या कापलेल्या, त्यानंतर इथे कढीपत्ता घालते आहे जरा व्यवस्थित, कारण की कढीपत्ता घातल्यानंतर अंगावर उडायची भीती असते। आता त्याचबरोबर आपण भाजीला जसं एकदम पटकन तडका मारल्यावर झाकलं होतं, तसंच इथे कढीला पण केलेलं आहे, म्हणजे फोडणी बाहेर उडणार नाही, गॅस तर खराब होणारच नाही आणि फोडणी पण खूप छान बसेल। तर इथे मी कढी जे ताक घुसळलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे। आता यात पाणी पण घालून घेणार, आपल्याला जशी ताक पाहिजे, कढी पाहिजे पातळ घट्ट, त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आणि याला छान उकळू द्यायचं। तर कढी मी दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर केली। तर तिकडे गॅसवर एक कढई ठेवली, त्यात 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्यात तूप घातलेलं आहे 2 चमचे, आणि याला छान भाजून घ्यायचं। आपण जेव्हा तूप रवा भाजतो त्याचसोबत ड्रायफ्रूट्स पण घालून घ्यायचे, वेगळे आपल्याला याला भाजायची गरज नाही। रव्यासोबत भाजले की रव्याला चव खूप छान लागते त्या ड्रायफ्रूट्सची, म्हणजे आपला शिरा खूप जास्त जबरदस्त चवीला वाटतो। इकडे कढी पण छान उकळलेली आहे, 5 मिनटं अजून त्याला छान मंद आचेवर उकळी द्यायची, म्हणजे चव कढीची खूप छान येते। इकडे पीठ घेऊन मी पीठ पण मळलेलं आहे, त्याला 10 मिनटं रेस्ट करू देते। इकडे आपली कढीत कोथिंबीर घालून कढी रेडी झालेली आहे, कढी पण मी उतरवून ठेवते।
इकडे आपला रवा, शिऱ्याचा रवा पण छान भाजून झालेला आहे बघा, ब्राऊन झालेला आहे. त्यात मी 1 वाटी रव्याला 2 वाटी साखर घातलेली आहे. एक कुठलीही वाटी तुम्ही प्रमाणाला घेऊ शकता. मी हा बाऊल घेतलेला आहे. साखर घातल्यानंतर एका वाटीला 2.5 वाटी पाणी घालायचं शिऱ्यासाठी, म्हणजे तो रवा एकदम पातळ पण होत नाही, एकदम घट्ट पण होत नाही आणि अगदी छान मुरतो. त्याचसोबत इथे वेलची पावडर घातलेली आहे. शिऱ्यात हा वेलची पावडर घातली की चव खूप छान येते. आता बघा शिऱ्याचं पाणी आटलेलं आहे. याला मी झाकून तसंच ठेवून गॅस बंद करून देते, म्हणजे तो रवा आपला फुलतो. इकडे वड्याची डाळ मी रात्रीच भिजत घातलेली होती, तर इथे मी मोठची डाळ घेतलेली आहे. सोबत मी चण्याची डाळ पण घेतली आहे. तुम्ही कुठल्याही एका डाळीचे वडे बनवू शकता. तर मी मोठ्याच्या डाळीचे साल फारसे काढलेले नाही आहे. मला साली सकटच आवडतात. तुम्ही साल नसलेली डाळसुद्धा वड्यासाठी घेऊ शकता. त्यात मी अद्रक आणि मिरची घालून वाटून घेतलेलं आहे. ते एका गंजात काढलं आहे. त्यात चण्याची डाळ आणि कोथिंबीर घातलेली आहे. सोबत कढीपत्ता घातलेला आहे. त्यानंतर सुके मसाले घालूया. अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं आहे याला आता. आणि त्याचबरोबर चण्याचं पीठ, म्हणजे बाइंडिंग खूप छान अशी येतं. तर मी इथे 2 चमचे चण्याचं पीठ घातलेलं आहे. तुम्ही हवं तर तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता, किंवा मग 1 चमचा चण्याचं पीठ तर 1 चमचा तांदळाचं पीठ असं घालू शकता. बघा एकदम पातळ नाही आहे आणि एकदम घट्ट पण नाही आहे. छान व्यवस्थित असं वड्याचं झालेलं आहे. आता आपण हे रेस्ट करून घेऊया. तोपर्यंत इकडे गॅसवर तेल मांडायला ठेवलं आहे. तेल गरम होतपर्यंत आपल्या चपात्या होऊन जातात. चपात्या फारशा आहेत नाही माझ्या म्हणून, पण ज्याच्या चपात्या जास्त असतात त्याला वेळ लागतो. माझ्या चपात्या जास्त करायच्या नाही आहे म्हणून इथे मी चपात्या करून घेते आहे. तेल तापतपर्यंत माझ्या चपात्या पण रेडी होऊन जाणार. तर इथे मी गॅसवर बघा छान फुलली आहे चपाती, मस्त अशी गोल गरम गरम चपाती, सॉफ्ट सॉफ्ट. तिकडे तेल पण तापलेलं आहे चपात्या होतपर्यंत. बघा अशा प्रकारे मी गोल आणि साईजला एकदम जाड पण नाही एकदम पातळ पण नाही असे वडे करून घेतले आहे. तेलात टाकलेले आहेत आणि थोड्या वेळानंतर त्याला लगेच फिरवायचं नाही, थोडा वेळ रेस्ट होऊ द्यायचं त्या तेलात, म्हणजे त्याला एक कोट येतं. त्यानंतर पलटवून घ्यायचं आणि दोन्हीकडनं गोल्डन ब्राऊन होतपर्यंत छान तळून घ्यायचं. बघा तळून झालेले आहेत वडे. आता आपलं जेवण पूर्ण रेडी आहे. आता ताट वाढूया. तर बघा इथे मी ताट वाढलेलं आहे आपल्या गुरुपौर्णिमेचं. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. त्याचबरोबर करून बघा, खाऊन बघा, मित्रांना शेअर करून बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.